योहान कृत शुभवर्तमान अध्याय 10 वचन 10 ते 11. चोर येतो ते केवळ चोरी व घात व नाश करावयास येतो. मी तर जीवन प्राप्त व्हावे आणि ते विपुलपणे व्हावे म्हणून आलेलो आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरता आपला प्राणही देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या वचनामध्ये प्रभू येशूने सांगितलं आहे की चोर येतो ते केवळ चोरी व घात व नाश करावयास येतो. मी तर जीवन प्राप्त व्हावे आणि ते पण विपुलपणे व्हावे म्हणून आलेलो आहे. कारण मीच उत्तम मेंढपाळ आहे आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरता प्राणही देतो. हालेलुया, हालेलुया. पहा, येशूने लोकांना, शिष्यांना सांगताना येशू म्हणाला की येशूने अनेक दृष्टांताद्वारे लोकांना सांगितलं की मी कोण आहे. यावेळेला येशू म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो की मेंढपाळ जो दारातून न जाता दुसरीकडून जातो ते चोर आहेत. हालेलुया, हालेलुया. पहा, ज्या वेळेला मेंढरं एका ठिकाणी ठेवलेले असतात आणि मेंढरं चोरी करण्यासाठी जे जातो ते पुढच्या दरवाजातून जात नाही, ते खिडकीतून किंवा मागल्या दरवाजातून किंवा चोरून जातो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याला मेंढपाळ म्हणत नाहीत. पण जो मेंढपाळ असतो तो ज्या वेळेला पुढच्या दरवाजातून जातो त्यावेळेला द्वारपाळ त्याच्यासाठी द्वार उघडतात. हालेलुया, हालेलुया. कारण जो मेंढपाळ असतो ते चोरून जाईल का? कारण त्याची मेंढरं आहेत, ते पुढच्या दरवाजातून जाणार आणि त्याच्यासाठी द्वारपाळ द्वार उघडतो आणि मग मेंढरंला तो बाहेर काढतो. का मेंढरं त्याची वाणी ऐकतात. मेंढरं कोणाची वाणी ऐकतात? जो मेंढपाळ असेल त्याचीच वाणी ऐकतात. ते परक्याची वाणी ऐकत नाहीत. चोराची वाणी ऐकतील का? ते चोराच्या मागून जात नाहीत. हालेलुया, हालेलुया. येशूने हा दृष्टांत सांगितला, त्यावेळेला शिष्यांना ते समजलं नाही. त्यावेळेला येशू त्यांना पुन्हा म्हणाला की मी तुम्हाला खचित सांगतो की मीच मेंढराचं द्वार आहे. हालेलुया, हालेलुया. येशू त्यांना म्हणाला की मीच मेंढराचं द्वार आहे आणि जे माझ्या पूर्वी आले होते ते चोर व लुटारू आहेत. हालेलुया, हालेलुया. या वचनामध्ये पहा की येशूने सांगितलं आहे की माझ्या पूर्वी जे आले होते ते चोर व लुटारू आहेत. कारण मीच मेंढरपाळ आहे. हालेलुया. आणि मीच द्वार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि जे माझ्या द्वारपाळाकडे येतात, हालेलुया, त्यांचं तारण प्राप्त होईल. हालेलुया. आणि त्यांचं तारण प्राप्त झाल्यानंतर ते आत येऊ शकतात किंवा बाहेर पण जाऊ शकतात. हालेलुया. कारण मी त्यांना खायला देऊ शकतो. हालेलुया. मेंढरांना खायला कोण देऊ शकतो? का मेंढपाळच देऊ शकतो. हालेलुया. आणि जे मेंढपाळ असतात ते मेंढरांना आवाज त्याच्या नावाने देतात आणि मेंढरं त्याच्याच मागणं जातात. ते दुसऱ्यांच्या मागं जात नाहीत किंवा परक्याच्या मागं जात नाहीत. हालेलुया. आणि येशू म्हणाला जे माझ्या मागून येतात, कारण मीच द्वारपाळ आहे, मीच दार आहे. हालेलुया. आणि जे त्या दारातून आत येतात त्यांना तारण प्राप्त होते. हालेलुया, हालेलुया. आणि ते आत बाहेर येऊ शकतात. म्हणून येशूने पुढे सांगितलं की चोर येतो तर केवळ चोरी व घात व करण्यासाठी येतो. हालेलुया. चोर ज्या वेळेला इथे चोर येशूने कुणाला म्हटलेलं आहे? सैतानाला म्हटलेलं आहे. आणि ज्या वेळेला आपल्या घरामध्ये चोर येतो, ज्या वेळेला आपण रात्रीचं झोपलेला असतो आणि आपल्या घरामध्ये ज्या वेळेला चोर येतो तो आपल्या पैशाची किंवा दागिन्याची चोरी करण्यासाठी येतो. आणि जर एखाद्याला जाग आली आणि तो बोलू लागला चोर आहे, तर चोर त्याला काय करणार? त्याला मारणार, चाकू मारणार किंवा काय गोळी असेल तर बंदूक मारणार. हालेलुया. गोळी बंदुकीने मारणार. कारण चोर घात व नाश करण्यासाठी येतात. कारण ते लुटण्यासाठी येतात. ते माणसाचा त्याचा घात हो किंवा मरून जावं हे ते पाहत नाहीत. का त्यांना सोनं हवं असतं. हालेलुया. ते चोरी करण्याच्या उद्देशानेच येतात. हालेलुया. म्हणून इथं येशूने म्हटलेलं आहे की चोर येतो ते केवळ चोरी व घात करण्यासाठी येतो, पण मी तर आलेलो आहे तुम्हाला जीवन प्राप्त व्हावे आणि ते पण विपुलपणे व्हावे म्हणून आलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर येशूने येथे चोर कुणाला म्हटलेला आहे? हालेलुया. येशूने येथे चोर सैतानाला म्हटलेला आहे. आणि सैतान ज्या वेळेला आपल्या घरामध्ये येतो त्यावेळेला तो आपल्या पैशाची किंवा दागिन्याची चोरी करत नाही, तर तो आपल्या आत्मेची चोरी करण्यासाठी येतो. हालेलुया. कारण तो आपल्या आत्मेची चोरी कशासाठी करण्यासाठी येतो? कारण तो स्वतः नरकात जाणार आहे. तो स्वतः नरकात जाणार आहे
आणि तो प्रत्येक माणसाचा घात करण्यासाठी येत असं. तो आत्म्याची चोरी करण्यासाठी येतो. मग ते आपल्या आत्म्याची चोरी कसा करतो, तर ते पहिले आपल्याला मोहामध्ये पाडतो. हालेलुया, हालेलुया. आपल्याकडून तो पाप करून घेतो. ते आपल्याला वाईट करायला शिकवतो. शरीराची वासना असतात, डोळ्याची वासना, शरीराची वासना. हालेलुया. आणि त्या अभिलाषामध्ये ते आपल्याला फसवत असतो. चोर ज्या वेळेला आपल्या घरामध्ये येतो, त्यावेळेला पाहिलं असेल तुम्ही की चोर ज्या वेळेला घरामध्ये येतो तर प्रत्येक कुटुंबामध्ये झगडे लावण्याचा तो प्रयत्न करतो. कारण तो माणसाला मोहामध्ये पाडतो. त्याने पहिले हेवेला मोहामध्ये पाडलं. हालेलुया, हालेलुया. सैतानाने पहिले हेवेला मोहामध्ये पाडलं की तुम्ही जर त्या झाडाचं फळ खाल तर तुम्ही परमेश्वरासमान व्हाल. हालेलुया, हालेलुया. हेवेला सैतानाने काय दाखवलं? मोह दाखवला. आणि असा सैतान मोह दाखवतो आणि त्या मोहापोटी लोक पाप करतात. आणि पाप केल्यानंतर आपल्या शरीरावरती सैतानाला अधिकार मिळत असतो. म्हणून तर येशूने इथे त्याला चोर म्हटलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. येशूने या वचनामध्ये त्याला चोर म्हटलेलं आहे. ते तुमची आत्म्याची चोरी करण्यासाठी येतो. हालेलुया. यहूद्याला त्याने कसं फसवलं? हालेलुया. तू जर ते येशूला पकडून दिलास तर तुला चांदीचे शिक्के मिळतील. हालेलुया, हालेलुया. आणि त्याने येशूला पकडून दिला. मोह होतो. हालेलुया, हालेलुया. मग असे सैतान माणसाला मोहामध्ये पाडतो आणि माणसामध्ये चोऱ्या करणे, खोटे बोलणे, मारहाण करणे आणि अशी पापं करतात. आणि असं पापं केल्यानंतर आपल्या शरीरावरती त्याला अधिकार मिळतो. आणि आपल्या शरीरावरती अधिकार मिळाल्यानंतर तो आपल्याला आजार, दुःख, बिमारी देत असतो. परमेश्वर प्रत्येक माणसावरती प्रेम करत आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर प्रत्येक माणसावरती प्रेम करत आहे, पण सैतान आपल्याला मोह दाखवत आहे. म्हणून या वचनामध्ये प्रभू येशूने सैतानाला चोर म्हटलेलं आहे. ते तुमचा घात व नाश करण्यासाठी आलेला आहे. पण येशूने सांगितलं आहे की मी तुम्हाला जीवन प्राप्त व्हावे. येशू काय म्हणाला? की मी तुम्हाला जीवन प्राप्त व्हावे आणि ते पण विपुलपणे व्हावे म्हणून आलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. जीवन कशाला म्हणतात? ज्याच्या घरामध्ये सुख शांती आहे, आनंदित झोप मिळते, सर्व काय नोकरी धंदा व्यवस्थित चाललेला आहे, त्याला सुख म्हणतात. पण तुम्ही पाहिलं असेल आता लोक तर दिसतात कपडे वगैरे घालून, चांगले दागिने घातलेले आहेत, पावडर लावलेले, वरून चांगले दिसतात, पण आतमध्ये एकदम पोकळ आहेत. जशी झाडाला वाळवी लागते आणि ते सुकून जातं, तसे प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही समस्या आहेत, काही ना काही समस्या आहेत. कुणाचा नवरा दारू पितो, कुणाचा नवरा दारू पित नाही, तर बायको शिवे देते, तर मुलं वाईट मार्गाने गेलेले आहेत, काहीकांची मुलं चांगले आहेत, पण दुसरे काहीतरी समस्या उत्पन्न होतात. प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही समस्या आहेत. त्याला जीवन म्हणत नाहीत. जिथे आजार आहेत, कॅन्सर आहे, डायबिटीस आहे, HIV आहे, किडनी फेल आहे, नवरा दारू पितो, मुलं वाईट मार्गाने गेलेले आहेत, त्याला जीवन म्हणत नाहीत. मग येशूने म्हणाला की मी तुम्हाला जीवन प्राप्त व्हावे. कारण सैतानाने तो चोर आहे, तो माझा घात व नाश करण्यासाठी आलेला आहे, पण मी तुम्हाला जीवन प्राप्त व्हावे म्हणून आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आणि पहा, येशूकडे आल्यानंतर बरेच लोकांचं तारण झालेलं आहे आणि बरेच लोकांना सुख व शांती मिळालेली आहे. हालेलुया. इथे आल्यानंतर तुम्ही साक्ष पाहिले असेल की त्यांच्या घरामध्ये अशांती होते, पण आता येशूकडे आल्यानंतर त्यांना जीवन प्राप्त झालेलं आहे, म्हणजे सुख आलेलं आहे. तुम्ही पहिल्या सेक्शनमध्ये जे उपस्थित होते त्यांनी साक्ष पाहिले असेल की ते झारखंडवरून जो बंधू आला होता त्यांनी साक्ष दिली त्याच्या मुलीच्या. हालेलुया, हालेलुया. तो झारखंडवरून आला होता आणि मुंबईला रिक्षा चालवायचा आणि त्याच्या मुलीला दुष्ट आत्मा होता, ती झोपूनच राहायची. मग त्यांना वाटलं की लग्न झाल्यानंतर ही मुलगी सुधरेल. हालेलुया. पण लग्न केल्यानंतर त्या मुलीला दुष्ट आत्मा त्रास देऊ लागला. ती सासूला मारू लागली, नवऱ्याला शिवे देऊ लागली, विचित्र हरकत करू लागली. मग त्यांनी म्हणले हे आम्हाला नको. हालेलुया. ती आईला पण मारून लागली, पण बापाला तेवढी मारत नव्हते. हालेलुया. अशी अवस्था ती सैतानाने केली होती, वाईट अवस्थेमध्ये होते. आणि ती मुलगीला सांभाळावे म्हणून तिच्या वडिलाने तिला 3 लाख दिले होते आणि 3 लाखाचे काही दुसरे भांडे वगैरे दिले होते, हुंडा दिला होता की आमच्या मुलीला व्यवस्थित सांभाळा. पण असे दुष्ट आत्मा असल्यामुळे कोण समजेल? तुम्हाला पैसे दिले तरी काय फायदा आहे त्याचा?
हालेलुया. मुलगी शिवाय देते, मारहाण करते, किंचाळते, वरडते, इकडे तिकडे पळते. मग ते म्हणले तुमच्या मुलीला घेऊन जावा. आणि त्या मुलीला घेऊन आला आणि तो इकडे रिक्षा चालवत होता. आणि एकदा हायवेवरून जाताना आपले व्हॉलेंटियर तिथे असतात. हालेलुया. त्याने पाहिलं इथं काय चाललेलं आहे आणि ते उभा राहून तंबाखू खात होता. त्यावेळेला आपल्या एका व्हॉलेंटियरने त्याला सांगितलं की बाबा हे तंबाखू खाऊ नकोस, हे पाप आहे. आणि त्याने तंबाखू टाकली आणि मग तो प्रार्थनेला आला आणि तेव्हापासून त्याचं तंबाखू खाण्याचं व्यसन सुटलं. हालेलुया. हालेलुया. आणि मग त्याला वाटलं की इथे जर परमेश्वर माझं परिवर्तन करू शकतो, माझं व्यसन सोडू शकतो, तर माझ्या मुलीचा तो दुष्टात्मा काढू शकतो. हालेलुया. हालेलुया. माझ्या मुलीचा दुष्टात्मा ते काढू शकतो. म्हणून त्या मुलीला घेऊन आला आणि मग त्याने शिबिरला मुलगीला आणली. आणि शिबिरला आल्यानंतर त्या मुलीचा दुष्टात्मा निघून गेला आणि ती व्यवस्थित वागू लागली. आणि मग नवऱ्याने तिला त्याच्या घरी घेऊन गेली. आणि परत त्याने शिबिर केले आणि प्रार्थना केली की हिचं घर संसार व्यवस्थित चालावा. आणि 2-3 महिन्यानंतर तिला दिवस गेले. हालेलुया. हालेलुया. आणि आता त्या मुलीला सुंदर मुलगा देऊन परमेश्वराने आशीर्वादित केलं. हालेलुया. हालेलुया. म्हणजे पहिले त्यांच्या घरामध्ये दुष्ट आत्मा होता, अशांती होते, त्याला जीवन म्हणत नाहीत. पण येशूकडे आल्यानंतर त्या मुलीचा दुष्ट आत्मा गेला आणि आता तिला सुंदर परमेश्वराने मुलगा दिला आणि आशीर्वादित केलं. ह्याला जीवन म्हणतात. हालेलुया. 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 ह्याला जीवन म्हणतात. हे जीवन कोण देऊ शकतो? परमेश्वर देऊ शकतो. पहा, काही बहिणी म्हणतात आमचा नवरा दारू पितो, मारहाण करतो, आम्हाला बेघर करतो. हालेलुया. शिवाय शाप देतो, दारू सुटत नाही, सर्व पगार आणतो ते दारूमध्ये उडून जातो. मीच काय कुठे काम करते किंवा वडिलाकडून पैसे घेऊन येते, भावाकडून पैसे घेऊन येते आणि आमचं घर चाललेलं आहे. हालेलुया. अनेक ठिकाणी गेले पण दारू सुटत नाही. पण ज्यावेळेला आम्ही येशूकडे आलो आणि शिबिर केलं, हालेलुया, शिबिर केल्यानंतर माझ्या नवऱ्याचं दारूचं व्यसन पूर्णपणे सुटून गेलं. आता ते पूर्ण पगार घरामध्ये आनंद येतो. हालेलुया. आता आमच्या घरामध्ये शांती आहे, सुख आहे. त्याला जीवन म्हणतात. हालेलुया. म्हणून येशू म्हणाला आहे की ते चोर आहे, ते तुमचा घात व नाश करण्यासाठी आलेला आहे. ते प्रत्येक माणसाच्या कुटुंबामध्ये झगडे लावत आहे आणि आपल्याकडून ते पाप करून घेत आहे. आणि पाप केल्यानंतर आपल्याला आजार येतात आणि लास्ट स्टेपला आपण मेलो की आपल्या शरीराचा आणि आत्म्याचा नाश होतो. आपला आत्मा नरकात जातो, कारण सैतान स्वतः नरकात जाणार आहे आणि ते प्रत्येक माणसाला फसवत आहे. म्हणून तर येशूने या वचनामध्ये त्याला चोर म्हटलेलं आहे. हालेलुया. पण येशूने सांगितलं की मी तुम्हाला जीवन प्राप्त व्हावे आणि ते पण विपुलपणे. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात आणि तुम्ही जर येशूचा हात पकडलेला आहे आणि तुम्ही देवाची वचनं ऐकता, पालन करता आणि प्रार्थनेला येता, तर तुम्हाला सैतान हात लावू शकत नाही. तुम्हाला ते जीवन देऊ शकतो. आणि मेल्यानंतर तुमचा आत्मा आनंदकाल स्वर्गात जातो. विपुलपणे आनंदकाल तिथे तुम्ही राहणार आहात. हालेलुया. हालेलुया. म्हणून येशूने सांगितलं की विपुलपणे जीवन देण्यासाठी मी आलेलो आहे. हालेलुया. आणि पुढे येशूने वचनामध्ये सांगितलं आहे की मीच उत्तम मेंढपाळ आहे. हालेलुया. कारण अनेक लोकांना इथं आल्यानंतर जीवन मिळालं, अशा भरपूर साक्ष इथं आहेत. हालेलुया. हालेलुया. 15 दिवसापूर्वी एक शिबिरला बहीण आली होती. पहिल्या सेक्शनला पण तो बंधू घेऊन आला आणि तिला दुष्ट आत्मा होता आणि तिला हिंदी आणि मराठी येत नाही. हालेलुया. हालेलुया. पण शिबिरला आणले होते, पण ती घरामध्ये एवढी वरडायची. हालेलुया. काम करत नाही, मुलगी सर्व नोकरी सोडली, शाळा सोडली तिच्यासाठी. हालेलुया. आईसाठी. पण ती घरामध्ये एवढी वरडते, काय बोलते, मला मारतोय, हे करतोय, मला घेऊन जाणार आहे. हाले कुंचाळते, घरात काम करत नाही. त्या वडिलाची स्थिती तर कधी कामावर जाणे, कधी फोन आला तर परत धावत येणे, अशांती घरामध्ये चालली होती. दुष्ट आत्मा तिला त्रास देत होता. त्या स्थितीमध्ये तिने शिबिरला आणले. शेटनलाच्या दिवशी प्रार्थना केली, परत घरी गेलेत. घरी गेल्यानंतर परत तिला त्रास होऊ लागला. ती मुलगी पण पळाली, बाबा माझं काय राही, ती घाबरली. आलेली. आणि मग नवऱ्यानं नोकरी सोडून तिच्याबरोबर राहावं लागला. इथून मुक्तीची प्रार्थना तिला ऐकू लागलेत, प्रार्थना माध्यमचा उपयोग करू लागलेत. असे 8 दिवस तिला त्रास होता आणि आता 2 दिवसापूर्वी तिचे ते त्रास निघून गेलेत आणि ते सकाळी इथे त्या बहिणीला घेऊन प्रार्थनेला आला. सकाळीच त्याने मला गेटवरती सांगितलं की 2 दिवस झाले आता तिचा मनामध्ये शांती आहे, तिचा दुष्टात्मा निघून गेलेला आहे. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
तिला दुष्ट आत्मा त्रास देत होता. हालेलुया, हालेलुया. भरपूर प्रमाणामध्ये दुष्ट आत्मे असे त्रास देत आहेत. हालेलुया. अनेक लोक म्हणतात की आमच्या शुक्रवारी एका बहिणीला रिक्षात घालून आणली होती. दुष्ट आत्मा तिला त्रास देतो. ती मुलगी म्हणाली तिला दुष्ट आत्मा आहे, आणि तिथे आल्या बोलीवर मी गेटमध्ये येणार नाही, मी हिला घेऊनच जाणार आहे. हालेलुया. कुठे घेऊन जाणार आहे? दुष्ट आत्मा कुठे घेऊन जातो? सैतान. माणसाचा आत्मा कुठे घेऊन जातो? नरकात. कारण ते स्वतः नरकात जाणार आहे. हालेलुया. ज्यावेळेला आपल्या शरीरावरती त्याला अधिकार म्हणतो, मी याला घेऊनच जाणार आहे, मी सोडणार नाही. बरेच दिवसापासून पकडले, पण ते कुणाला घाबरतात? येशूला घाबरतात. हालेलुया. का 2000 वर्षापूर्वीच त्याचं डोकं टेचलेलं आहे. येशूने सैतानाला हरवलेलं आहे. पूर्ण अधिकार येशूला मिळालेला आहे. ते इतर कुणालाही घाबरत नाहीत, पण येशूला घाबरतात. हालेलुया, हालेलुया. म्हणून येशूने पुढे म्हटलेलं आहे की मीच उत्तम मेंढपाळ आहे, आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरता प्राणी देऊ शकतो. हालेलुया. येशूने स्वतः सांगितले की उत्तम मेंढपाळ कोण आहे? हालेलुया. जे मेंढपाळ असतो आणि ते मेंढरं चारण्यासाठी घेऊन जातात, आणि सामनेला लांडगा किंवा वाघ आला तर ते मेंढराला सोडून पळून जातात आपला प्राण वाचवायला. त्याला उत्तम मेंढपाळ बनतात का? हालेलुया. कारण ते नोकर असतात, ते आपला प्राण वाचवतात, त्याला उत्तम मेंढपाळ बनत नाहीत. पण उत्तम मेंढपाळ कोणाला बनवतात? जे मेंढरं घेऊन चारायला गेला आणि लांडगा किंवा वाघ आला तर त्याची झुंज करतो आणि आपल्या मेंढराचं रक्षण करतो, तोच उत्तम मेंढपाळ असतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून येशूने ह्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की मीच उत्तम मेंढपाळ आहे, आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरता प्राणी देऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. येशूने आपल्याला वाचवण्यासाठी स्वतःचं बलिदान केलेलं आहे. आपल्यासाठी तो लीन व नम्र झालेला आहे. हालेलुया, हालेलुया. आपल्यासाठी तो स्वर्ग सोडून या धर्तीवरती आला. तो आपल्यासाठी लीन व नम्र झाला. आपल्या सर्वांचं पाप त्याने स्वतःच्या शरीरावरती घेतलं आपल्यासाठी. हालेलुया. म्हणून येशू म्हणत आहे की मीच उत्तम मेंढपाळ आहे. हालेलुया. आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरता प्राणी देऊ शकतो. येशूने आपल्याला वाचवण्यासाठी स्वतःचं बलिदान केलेलं आहे. पुढच्या वचनामध्ये पहा, फिलिप्पीकरास अध्याय 2 6-7. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही, ते देवाच्या बरोबरचा असूनही त्याने लाभ असा त्याने मानला नाही, तर त्याने स्वतःला रिते केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूप होऊनही दासाचे स्वरूप धारण केले. हालेलुया, हालेलुया. येशूने या वचनामध्ये सांगितलं आहे की देवाच्या स्वरूपाचा असून देखील, हालेलुया, ते देवाच्या बरोबरीचा असून देखील त्याने लाभ असा मानला नाही, त्याने स्वतःला रिते केलं. हालेलुया. त्याने मनुष्याच्या रूपामध्ये इथे धर्तीवरती आला. हालेलुया, हालेलुया. आणि त्याने अनेक चमत्कार केले. त्याला माहीत होतं की तो परमेश्वराचा पुत्र आहे. हालेलुया. पण तो मनुष्य बनला आणि त्याने दासाचं रूप धारण केलं. तो दास झाला. हालेलुया, हालेलुया. पहा, जो मालिक असतो आणि मालकाची सेवा करतात त्याला दास बोलतात. पण येशू स्वतः मालिक असून देखील, परमेश्वर असून देखील त्याने स्वतःला दासाचं रूप धारण केलं. त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. हालेलुया, हालेलुया. त्याने आपल्या शिष्यांचे स्वतः पाय धुतले. तो दास बनला. येशू म्हणाला माझ्यापासून शिका. हालेलुया, हालेलुया. की येशू स्वतः लीन व नम्र झाला, तर आपण पण त्याचप्रमाणे झालं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. पुढे वचनामध्ये पहा, योहान अध्याय 4 वचन 32-33. हालेलुया. परंतु तो म्हणाला तुम्हाला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ खायला आहे. यावरून शिष्य एकमेकांना म्हणाले, ह्याला कोणी खायला अन्न आणले असेल काय? येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझं अन्न आहे. हालेलुया, हालेलुया. पहा, ह्या वचनामध्ये येशू बोलला की शिष्यांना येशू बोलाला, परंतु ते त्याला म्हणाले की मला येशू ज्यावेळेला अरण्यामध्ये ज्यावेळेला हिरीमध्ये बसला होता, हालेलुया, आणि शिष्य अन्न आणण्यासाठी गेले होते, हालेलुया, आणि ते परत आले, त्यावेळेला येशू त्या शिष्यांना म्हणाला, तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ खायला आहे. त्यावेळेला शिष्य काय त्याला म्हणाले की याला खायला कोणी अन्न दिलं असेल काय? हालेलुया, हालेलुया. पण येशू त्यांना म्हणाला की ज्या परमेश्वराने पाठवलेलं आहे त्याचं कार्य करण्यासाठी, हालेलुया, ते कार्य सिद्धीस नेण्यासाठी परमेश्वराने मला पाठवलेलं आहे. कारण परमेश्वराने येशूला जे पाठवलं होतं
की परमेश्वराचं काम करण्यासाठी. म्हणून येशू रात्रंदिवस परमेश्वराची सुवार्ता गावागावामध्ये जात होता. हालेलुया. आणि ज्या वेळेला त्या गावातील लोकांनी येशूला गावात घेऊन गेले आणि ते बोलले की अजून 2-3 दिवस आमच्या गावामध्ये राहा, तर येशू म्हणाला अनेक मला दुसऱ्या लोकांना पण सुवार्ता सांगायची आहे. हालेलुया. कारण मी तुमच्यासाठी नाही तर मी प्रत्येकासाठी आलेला आहे. प्रत्येकाला परमेश्वराची सुवार्ता कळायला पाहिजे ह्याच्यासाठी मी आलेला आहे. हालेलुया. हालेलुया. कारण इथे ज्या वेळेला देवाची सेवा करायची असते त्यावेळेला त्याग करावा लागतो. हालेलुया. बलिदान करावे लागते. सेवा निरंतर असते. आपण जर सेवा करावी, देवाला प्रसन्न करावे असे आपल्याला देवाकडून आशीर्वाद पाहिजे असते, तर लोकांनी त्यासाठी कमीत कमी 3 गोष्टीचा त्याग केला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. कमीत कमी 3 गोष्टीचा त्याग केला पाहिजे. एक प्रतिष्ठा, आनंद आणि मालमत्ता. हालेलुया. हालेलुया. जर देवाची सेवा करायची असेल, जसा येशू देवाचा पुत्र असून मानव बनला आणि तो दास झाला, त्याने स्वतःला रित केलं, ते लीन व नम्र झाला, तसं आपल्याला जर देवाचं काम करायचं असेल तर प्रतिष्ठाचा त्याग केला पाहिजे. जसे आपल्या बद्रानी ते सीए होते. हालेलुया. कॉलेजची नोकरी सुटली, समाजातला मान सन्मान सोडला, प्रतिष्ठा सोडली आणि ते नम्र झाले. हालेलुया. सर्व सोडून ते देवाचे काम करू लागले. हालेलुया. कारण ज्या वेळेला सर्व त्याग करतात आणि ते लोकांच्या डोक्यावरती हात ठेवतात, ते देव काम करत असतो. त्याग करावा लागतो. सर्व मान सन्मान सोडावं लागतं. जसं येशू देवाचा पुत्र असून तो लीन व नम्र झाला, तो दास बनला. हालेलुया. तसं येशूच्या सेवकाने पण हे सर्व त्याग करावा लागतो. हालेलुया. हालेलुया. आणि आनंद, ऐशारामात जीवन जगणे, येशीमध्ये पलंगावरती झोपणे. हालेलुया. चांगल्या चांगल्या गाडीमध्ये फिरणे. काही लोकांना पैसे आला की ते तसेच करतात, पण आपल्या बद्रांनी तसं केलं नाही. हालेलुया. सेकंड हँड 50,000ची गाडीमध्ये ते जात होते. हालेलुया. हालेलुया. त्याग केला, आनंद मानला नाही. पलंगावरती झोपणे किंवा ऐशाराम करणे. रात्रंदिवस ते देवाचे काम करत होते. हालेलुया. कॅम्प्युटरवरती काम करत होते. त्याग कर, आनंदाचा त्याग करा. आणि मालमत्ता. हालेलुया. बदर म्हणायचे तर माझ्या नावं कधी कितीही पैसा नाहीत. हालेलुया. मी लोकांना खुर्च्या देऊ शकतो. हालेलुया. हालेलुया. पण खुर्च्या का दिल्या नाहीत, तर खुर्चीवरती ते आराम करतील. आज तुम्ही प्रवचन ऐकता. हालेलुया. हालेलुया. पण त्याग करावा लागतो, मालमत्तेचा त्याग करावा लागतो. म्हणून इथे येशूने विधवेने जे दान टाकलं, विधवा आणि जे मरियम जे सुगंधी तेल आणलं, त्यांची प्रशंसा केली. त्या दोघींचे कृत्य त्याग होता. हालेलुया. त्या दोघींच्या कृत्यामध्ये त्याग होता. तिने दिवसभर जे काही कमवलं होतं, हालेलुया, 2 दमडीची कमवली होती, तिने ते दान टाकलं होतं. ते त्याग तिचा होता. हालेलुया. आणि जी मरियम होती तिने सुगंधित तेल आणलं होतं येशूला लावण्यासाठी. हालेलुया. जी काय कामं होती ते सर्व पैसे करून तिने ते सुगंधी द्रव्य आणलं होतं. तिथं त्याग होता. पण काही लोक येशूकडे येतात, हे त्याग करत नाहीत. घरी पैसे वाचून ठेवतात आणि थोडेसे टाकतात. हालेलुया. हालेलुया. त्याग करावा लागतो. म्हणून येशूने या झळ पोचावी लागते. येशूचं काम करायचं तर आपल्याला झळ पोचली पाहिजे. ह्या दोघींना झळ पोचली की मी 2 दमडी कमवले, मला रात्रीचं जेवण भेटणार नाही, पण तिने स्वतःला झळ पोचवली. हालेलुया. हालेलुया. मला मालमत्तेचा त्याग करावा लागतो. म्हणून तुम्हाला माहीत असेल, एक श्रीमंत मनुष्य येशूकडे आला आणि ते म्हणाला, प्रभूजी मला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे. हालेलुया. येशू त्याला म्हणाला की चोरी करू नको, खोटे बोलू नको, खून करू नको, आई वडिलाचा मान सन्मान कर. ते म्हणला लहानपणापासून हे सर्व मी पाळत आलेलो आहे. मग येशू त्याला म्हणाला की जे काय आहे ते सर्व सोडून माझ्या मागून ये. हालेलुया. पण तो आला नाही. त्याने त्याग केला नाही, धनसंपत्तीचा त्याग केला नाही. हालेलुया. धनसंपत्तीला धरून चिटकून राहिला. हालेलुया. मग तुम्ही जर धनसंपत्तीला, गाडी बंगल्याला चिटकून राहिला आणि मेल्यानंतर तुमचा आत्मा जर नरकात गेला तर त्या धन दौलत संपत्तीचा काय फायदा. सर्व व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून आपण देवाची वचनं ऐकली पाहिजेत. देवाच्या वचनानुसार चाललं पाहिजे. आपल्याला त्याग करावा लागेल. हालेलुया. हालेलुया. आपल्याला दानधर्म करावा लागेल. हालेलुया. हालेलुया. आणि जे असे दानधर्म करतात, त्याग करतात, त्यांच्याद्वारे परमेश्वर काम करत असतो. हालेलुया. हालेलुया.
सर्व मालमत्ता, प्रतिष्ठा, आनंद सर्व सोडून देवाचे काम करतात, त्यांच्याद्वारे परमेश्वर मोठमोठे चमत्कार करत असतो. ते ज्यांच्या डोक्यावरती हात ठेवतात त्यांचे आजार निघून जातात, दुष्ट आत्मे निघून जातात. हालेलुया. देवाचं काम करायचं असेल तर ह्या 3 गोष्टीचा त्याग करावा लागतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून येशू बोलला की मीच उत्तम मेंढपाळ आहे आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरता प्राणी देऊ शकतो. येशूने आपल्याला वाचवण्यासाठी स्वतःचं बलिदान केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. त्याने आपल्यासाठी लीन व नम्र झाला, आपल्यासाठी घाळे झाला, आपल्यासाठी चापकाचे फटके खाले, आपल्यासाठी त्याच्या तोंडावरती थुंकण्यात आले, पण तोंडातून एक शब्द देखील काढला नाही. वादावाईस नेत असलेल्या कोकराप्रमाणे तो शांत राहिला. हालेलुया. तसं आपण ज्या वेळेला येशूकडे येतो त्यावेळेला आपण नम्र झालं पाहिजे, लीन झालं पाहिजे. स्वतःला उंच करू नका. हालेलुया, हालेलुया. लीन व नम्र व्हा, देवाची वचनं पाळा आणि त्या देवाच्या वचनानुसार वागण्याचा प्रयत्न करा, म्हणजे देवाचे आशीर्वाद तुमच्यावरती आल्याशिवाय राहणार नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या भावाने आणि बहिणीनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. जिथे कुठे तुम्हाला आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा आणि तिथे शक्य नसेल तर विश्वासाने छातीवरती हात ठेवा. ही प्रभू येशूची स्पर्श करण्याची वेळ आहे. प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार, सर्व बिमारी, सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने तुटून जाओ आणि प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. ज्या कोणाला सैतानी शक्तीने पकडलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं होतील. जे कर्जामध्ये आहेत ते कर्जातून मुक्त होतील. ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे ख्रिस्ताची शांती येईल. जे व्यसनामध्ये ते व्यसनातून मुक्त होतील. तुमच्या घर परिवारावरती, नोकरी धंद्यावरती प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद होत आणि तुम्ही सर्व स्वर्गीय शांतीने आणि आनंदाने भरून जाओ. आमेन.